अंबरनाथ शहरातील शासनाच्या जमिनीवर 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या अनधिकृत निवासी घरांना नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या संदर्भातील शासन निर्णय जारी झाल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिली असून पात्र नागरिकांनी आवश्यक अर्ज भरून प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। अंबरनाथमध्ये महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात निवासी अतिक्रमण झाली आहेत। मोकळ्या जागांवर नागरिकांनी घरं उभारल्यानंतर त्या ठिकाणी हळूहळू वस्त्या विकसित झाल्या। त्यामुळे शहरातील मोठा भाग चाळी, बैठी घरं आणि झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे। शासकीय जमिनीवरील या घरांमुळे क्लस्टर विकास आणि SRA योजनेची अंमलबजावणी करताना विविध अडचणी निर्माण होत होत्या। ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। यानंतर शासनाने 2011 पर्यंतच्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार पात्र घरांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। त्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेकडे अर्ज सादर करावा लागेल। त्यानंतर TLR विभागाकडून जागेची मोजणी केली जाईल। पुढील प्रक्रिया तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे। या निर्णयाचा महालक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बारकुपाडा, स्वामीनगर, जावसई, मेटलनगर, बुवापाडा, खुंटवली, खामकरवाडी यांसह अंबरनाथमधील अनेक वस्त्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे। हजारो घरांना नियमिततेचा दर्जा मिळाल्यामुळे भविष्यात क्लस्टर किंवा SRA योजनेअंतर्गत पुनर्विकासाचा मार्गही खुला होणार आहे। त्यामुळे पात्र नागरिकांनी आवश्यक अर्ज भरून मोजणीची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केले आहे। आता शासनाने 25 मार्च 2026 ला एक GR काढलेला आहे। त्या GR मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर जे घरं आहेत, अतिक्रमण आहेत, ते नियमित करण्याचं आजच प्रांत ऑफिसला मी बैठक घेतली। शासनाच्या जमिनीवरती ज्या काही घरं आहेत ते नियमित करण्याचं कार्य आताच महाराष्ट्र शासनाने घेतले आणि त्याची अंमलबजावणी आम्ही आजच बैठक घेऊन उद्यापासून करण्याचं धोरण आम्ही केलेलं आहे। 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना फ्रीमध्ये नियमित करतील। याची मोजमापी TLR फ्रीमध्ये करतील। 500 ते 1000 1500च्या मध्ये जे घरं आहेत त्या घरांना कमीत कमी 10% फीस भरून ते नियमित करण्याचं या GR मध्ये नमूद आहे। त्याचप्रमाणे ह्याची मोजणी फ्री केली जाईल TLRच्या माध्यमातून। आणि एखाद्याच्या घरामध्ये पिठाची चक्की असेल किंवा दुकान असेल तर त्या कमर्शियलमध्ये 25% मध्ये त्याचं नियमित करण्याचं काम आपल्याला लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या आत करायचे आहे। फॉर्म आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या ऑफिसमध्ये, माझ्या आमदार ऑफिसमध्ये आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। आमच्या सर्वच कार्यकर्त्यांजवळ आम्ही फॉर्म दिलेले आहेत। नगरपालिकेमध्ये फॉर्म अवेलेबल आहे। ते फॉर्म भरून नगरपालिकेमध्ये CO साहेबांच्या कॅबिनला दिलात किंवा CO साहेबांनी ती छाननी करून ते TLR कडे जातील। TLR त्या जागेची जी मोजणी करून ते कलेक्टर ऑफिसला पाठवलं जाईल आणि कलेक्टर त्या ठिकाणी रेग्युलरची पूर्ण प्रोसिजर केली जाईल। हे 10 ते 12 दिवसाच्या आत आपण सर्वांनी करायचं आहे। मी अंबरनाथमधील सर्व माझे रहिवासी जे चाळीमध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ते राहतात, सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हीच मी सर्व माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो।